कर्क राशीला मागचे 12 महिने प्रचंड त्रास झाला, ह्याच्यामध्ये काही शंका नाही. त्यांच्या व्ययभावातून गुरुचं जे गोचर होतं की नाही, त्यांनी बराचसा एक मानसिक आधार, आर्थिक आणि दुसरा ज्या व्यक्तींचा आधार वाटत होता ना, ते सगळे आधार कोलमडून पडताना दिसले. आणि अशा काळात मग त्यांना एकच आठवण झाली की खरा आधार हा गुरुचा किंवा सद्गुरूचा असतो. तो ना पैशांचा असतो, तो ना माणसांचा असतो, ना अजून कुठल्या गोष्टीचा आधार असतो. आणि हा आधार जो आहे ना, तो तुम्हाला आत्तापर्यंत 12 महिने पुढं घेत घेत आला, तारून आणलं तुम्हाला. असं पूर्णपणे संपवलेलं नाहीये की ज्याची तुम्हाला अनामिक भीती वर्षभर वाटत होती. एक चांगली गोष्ट आज घडली, ती म्हणजे शुक्राचा प्रवेश तुमच्या राशीच्या व्ययभावात झाला आणि तिथं गुरु आणि शुक्र यांची युती झाली. आणि ही युती जी आहे ना, ती तुमच्यासाठी आल्हाददायक असणार आहे. अचानकच मनामध्ये एक चांगला आणि प्रसन्नतेचं वातावरण पण कर्क राशीच्या तयार होताना दिसेल. गुरु आणि शुक्र हे प्रत्यक्षात वेगवेगळ्या स्वभावाचे आहेत, पण जी गुरुपीडा तुम्हाला चालू होती, म्हणजे मी ग्रहाची म्हणतोय, ती क्षमवण्यासाठी तिथे शुक्राने आजपासून प्रवेश केलेला आहे. आता कर्क राशीचं भविष्य पुढील 20 ते 25 दिवसांसाठी काय असेल ते आपण आता पाहूया. शुभाशुभ फल नित्यम ग्रहचारेण सूचितम सुख दुःख प्रदाता कालः कर्मानुसारतः. ग्रहांची चाल माणसाच्या आयुष्यातील सुखदुःखाचे संकेत देते, पण प्रत्येक गोष्ट ही आपल्या कर्मानुसार योग्य वेळी प्रकट होत असते, हे लक्षात घ्या. म्हणून कर्क राशीच्या व्यक्तींनो लक्षात घ्या की सध्या आपल्या आयुष्यामध्ये एक मिश्र अवस्था तयार झालेली आहे. इतके दिवस जे काही अडथळे होते, काही ताण होते आणि जे काही तुम्हाला अपूर्ण वाटत होतं ना, त्यात आता हळूहळू बदल सुरू झालेला आहे आणि तो तुम्हाला जाणवतही आहे. कदाचित तुम्हाला असं जाणवत असेल की आता सगळं थोडंसं हलकं वाटतंय, पूर्वीसारखा ताण राहिलेला नाहीये, पण तरीही पूर्ण समाधान अजून आलेलं नाहीये. मग ग्रहयोग काय सांगताहेत? सध्या तर मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो की 12व्या भावात शुक्राचं गोचर आजपासून सुरू झालेलं आहे, त्यामुळे ते मनाला शांतता देणार आहे. मंगळाचं गोचर थोडा त्रास देतो, विशेषतः इरिटेशन किंवा अवताळेपणा. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, इतके दिवस जे गुरुबळ कमी होतं ना, त्याचा त्रास आता कमी होऊ लागलेला आहे. त्यामुळं एका ओळीत सत्य सांगायचं झालं तर कर्क राशीचं कसं झालं, हत्ती गेला आणि फक्त शेपूट बाकी राहिला, अशी सध्या कर्क राशीची अवस्था आहे. ते मोठा ताण निघून गेला आहे, फक्त काही छोट्या गोष्टी अजून बाकी आहेत आणि त्याही कालांतराने सुटून जातील. आतून सध्या तुमचं काय चालू आहे, तुम्ही अजूनही थोडेसे कॉशियस आहात. लगेच पूर्ण आनंद घेत नाही, अजून तुम्ही विचार करूनच पाऊल टाकत आहात. कारण काय की मागच्या अनुभवांनी तुम्हाला सावध केलेलं आहे ना. त्याच्यामुळे कसं होतं की परिस्थिती आता सुधारत आहे, पण अजून थोडं पेशन्स, सहनशक्ती तुम्हाला लागेल. कारण की हा काळ कसा आहे ना, पूर्ण स्ट्रगल आहे ना पूर्ण रिलीफ आहे. ही एक बदल घडवणारी फेज आहे, ज्याला आपण ट्रान्झिशन फेज म्हणतो. म्हणूनच लक्षात घ्या, मग त्याचा परिणाम कुटुंब आणि वैवाहिक जीवनात कसा होईल. कर्क राशीच्या व्यक्तीने एक लक्षात घ्या बरं का, सध्या परिस्थिती कुटुंब किंवा वैवाहिक बाबतीत पूर्ण वाईट नाहीये, पण पूर्णपणे तुम्हाला अशी स्मूथ पण दिसत नाही. म्हणजे कसं आहे की जणू काही घर चालू आहे, सगळे व्यवस्थित आहे, पण मध्येच काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या असतात ना, त्या मनाला लागतात. अनपेक्षितपणे कोण काहीतरी बोलतं तो तुम्हाला तोमणा वाटतो. आणि घरात सध्या काही मोठे वाद दिसत नाहीयेत, पण बोलण्यात थोडं कठोरता जाणवू शकते. काही गोष्टी मनातच ठेवण्याची तुमची सवय वाढलेली आहे, तुम्ही बोलत नाहीयेत, त्यामुळे त्याचा तुम्हाला फार त्रास होतोय. त्याचबरोबर घरात एखादा खर्च, निर्णय किंवा जबाबदारी पण अचानक समोर येऊ शकते. म्हणजे उदाहरणार्थ घरातली व्यवस्था, पैशांचा वापर, एखाद्या सदस्याची गरज. त्यावेळी कसं आहे, तुम्हाला वाटेल मी योग्य विचार करतोय, पण समोरच्याला तुम्ही थोडं कठोर वागताय असं वाटू शकतं. आणि कधी कधी एखादी जुनी गोष्ट पुन्हा चर्चेत येऊ शकते, आधीचा छोटा गैरसमज परत मान वर काढेल आणि अनावश्यक तुमचे 3 ते 4 दिवस त्याच्यामध्ये वाया जातात. वैवाहिक जीवनात कसं होतं, वैवाहिक लोकांसाठी ठीक आहे, संसार चालू आहे, पण त्यात थोडासा भावनिक थकवा जाणवू शकतो. कधी कधी कसं असतं, दोघंही व्यस्त असतात, बोलणं फक्त कामापुरतं राहतं आणि बऱ्याच वेळा विरह योग तयार होताना दिसून येतात. म्हणजे पती पत्नींना चांगल्या किंवा वाईट दोन्ही कारणांपासून थोडे दिवस दूर राहावं लागतं आणि मग तिथंच थोडं काय होतं, एक गॅप तयार होताना दिसतो आणि बऱ्याच वेळा मूड स्विंग होणे, अशा पण गोष्टी घडतात. हे समोरच्याने मला समजून घ्यायला हवं, ही तुमची अपेक्षा योग्य आहे, पण ते तुम्ही स्पष्टपणे सांगत नाहीयेत समोरच्याला. कधी कसं होतं की तुम्ही अचानकपणे कामात असता आणि फोन येतो आणि तुम्ही त्याला रिप्लाय लवकर देत नाही. या छोट्या काही गोष्टी असतात, पण त्याच्यामुळं अनेक मोठे गैरसमज वाढू शकतात.
याची सकारात्मक बाजू अशी आहे की इथे मोठं काही असं नातं तुटतंय असं दिसत नाहीये. जे नातं आहे ते टिकलेलं आहे आणि पुढेही टिकेल. फक्त त्यात थोडी ऊब जी आहे नात्यातली ती कमी जास्त होती, हे मात्र तुम्हाला सध्या जाणवत आहे. फक्त काय आहे, इगो कमी ठेवा आणि थोडंसं जरा जागरूकतेने संवाद ठेवा, तर काय होईल, तुमची रिलेशनशिप पुन्हा स्ट्रॉंग होईल. म्हणून याच्यामध्ये नात्यांच्या बाबतीत एका ओळीत जरी सांगायचं राहिलं तर नातं काही तुटत नाहीये, पण फक्त त्याला तुम्ही एक जिवंत करायची गरज आहे. नोकरी आणि व्यवसायावरती काय परिणाम होईल? कामाच्या बाबतीमध्ये सध्या परिस्थिती एकदम काही खराब नाहीये आणि पण स्मूथ पण नाहीये, जे म्हणालो मी सुरुवातीला. जसं आपण सुरुवातीला म्हणालो की मोठा ताण गेला आहे, पण काही छोट्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या अजून थोड्याशा बाकी आहेत. आणि कसं झालेलं आहे की नोकरी करण्यासाठी सध्या काम तर सुरू आहे, पण मध्येच थोडंसं इरिटेशन आणि असंतोष तुम्हाला जाणवू शकतो. मग ह्याच्यामध्ये संभाव्य परिस्थिती अशी आहे की तुम्ही एखादं काम मनापासून कराल, पण त्याची दखल लगेच घेतली जाणार नाही. आणि कसं होतं, मनामध्ये येईल की मी इतकं केलं पण मला कोणीच ॲप्रिशिएशन दिलं नाहीये. आणि सध्या हे तुमच्याबरोबर 12 महिने झालं घडलेलं आहे. आणि मग तुमचे सिनियरकडून अचानक तुमच्यावर दबाव येऊ शकतो किंवा अचानक मोठी जबाबदारी तुमच्यावरती टाकली जाऊ शकते आणि मग तुम्हाला असं वाटेल की हे सगळं माझ्याकडेच का येत आहे. याचबरोबर कसं आहे, मंगळाचा प्रभाव पण असतो बरं का, की मंगळामुळे काय होतं की पेशन्स कमी होऊ शकतात. रिॲक्शन जी आहे ती पटकन वाढू शकते. त्यामुळे बोलताना टोन जो असतो तुमचा तो जरा चुकण्याची शक्यता आहे आणि मग अनावश्यक ताण जो आहे ना, तो नोकरीच्या ठिकाणी तयार होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला तिथं महत्त्वाची सावधगिरी ठेवावी लागेल. रागाच्या भरात किंवा कोणत्याही फ्रस्ट्रेशनमध्ये नोकरी सोडण्याचा विचार करू नका, कारण आता परिस्थिती तुमची इम्प्रूव्ह होणार आहे आणि ह्या स्टेजमध्ये सोडणं म्हणजे तुम्हाला मिळणारा फायदा तुम्ही गमवत आहात. व्यवसायाच्या बाबतीत असंच काही चित्र असेल बरं का. परिस्थिती हळूहळू सुधारत आहे, पण अजून पूर्ण त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी आलेली नाहीये. मग व्यवसायामध्ये काही संभाव्य घटना ज्या आहेत ना, कर्क राशीच्या व्यक्तींसाठी होऊ शकतात. पेमेंटमध्ये थोडा डिले होऊ शकतो किंवा डील शेवटच्या क्षणी थोडी अडकून पडू शकते. आणि मग काही वेळा असं होतं की काम तुमचं चालू असेल पण प्रॉफिट अपेक्षेप्रमाणे दिसत नाही. म्हणून याच्यामध्ये व्यवहारात तुम्ही काळजी घ्या की कोणत्याही डीलवर लगेच विश्वास ठेवू नका आणि व्हर्बल प्रॉमिस जास्त, म्हणजे तोंडी वचन कोणाला देऊन नका. तुम्ही कागदपत्र पूर्ण तपासूनच पुढे जा, त्या कागदपत्राची पूर्ण पडताळणी करा. मग याच्यात सकारात्मक प्रभाव पण आहे बरं का, कारण शुक्र आलेला आहे ना आता. जुने कॉन्टॅक्ट्स मदतीला येतील. एखादी जुनी संधी पुन्हा तुमच्यामध्ये ॲक्टिवेट होईल, जी पडून होती तशीच. छोट्या पण एक साध्या कामातून तुम्हाला जास्त फायदा पण होऊ शकतो. त्यामुळे लक्षात घ्या, एका ओळीत सांगतो की कामात मोठी अडचण नाही आहे, पण लहान लहान गोष्टी नीट हँडल करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत कसं आहे, काळ काही पूर्ण असा वाईट नाही आहे, पण पूर्ण फोकसचा सुद्धा राहत नाही आहे, हे दिसेल. ठीक आहे, अभ्यास सुरू आहे, तुम्हाला समजतही आहे, पण त्यामध्ये कन्सिस्टन्सीमध्ये जरा चढ उतार येत आहेत. आणि मग सध्या तुम्ही जर अभ्यास करत असाल ना, तर तुम्हाला असं जाणवत असेल की एखादा विषय छान समजेल, पण थोडासा आत्मविश्वास पण वाढलेला वाटेल, पण फोकस तुटेल तुमचा आणि अभ्यासात तुमचं मन लागत नाही असंही तुम्हाला जाणवेल. आणि काय होतं की काही विद्यार्थ्यांना असंही वाटत आहे बरं का, की मी करू शकतो पण मी करतोय का, का मी योग्य डायरेक्शनमध्ये अभ्यास करतोय का, अशी एक थोडी गोंधळणारी परिस्थिती सध्या चालू आहे. म्हणजे एक्झाम जवळ आली की दबाव वाढतो आणि नियोजन होतं, पण तुम्ही ते पूर्णपणे फॉलो करत नाही ना, आणि मग मनालाच कुठेतरी गिल्ट वाटत राहतं, मी अजून चांगलं करू शकलो असतं असंही सारखं वाटत राहतं कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना. म्हणून काय, सध्या तुम्ही दुसऱ्यांना पाहून करिअर निवडण्याचा विचार करू नका. कोणीतरी इंजिनिअरिंग करतोय, कोणीतरी गव्हर्नमेंट एक्झाम देतंय आणि तुम्हाला वाटेल की मी काय करावं, अशा तुम्ही विचारसारणीत पडू नका. योग्य करिअर म्हणजे काय असतं, साधा नियम आहे. जिथे तुम्हाला इंटरेस्ट आहे, जिथे तुम्ही रोज कन्सिस्टन्सी ठेवू शकता आणि जिथे दीर्घकाळ काम करण्याची तयारी असते, त्यातून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा आणि समाधान मिळत असतं. सकारात्मक बाजू अशी असेल की गुरुबळ पुढे जाऊन सुधारणार आहे, समजण्याची क्षमता वाढेल, योग्य मार्ग हळूहळू क्लिअर होईल आणि हा काळ कसा आहे, एक नवीन कौशल्य तयार करण्यासाठी खूप चांगला असेल. विशेषतः तुम्ही टेक्निकल स्किल वाढवताल, कम्युनिकेशन स्किल चांगलं होईल आणि थोडंसं प्रॅक्टिकल लर्निंग पण होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी एका वेळी जर सांगायचं झालं तर असं सांगता येईल की तुमच्या क्षमता तर भरपूर आहे, फक्त ती रोज वापरण्याची गरज आहे.
ह्या ग्रहस्थितींचा आणि या घटनांचा मानसिकतेवर कसा परिणाम होतो. मानसिक अवस्था अशी मिश्रित झालेली आहे, जे मी सुरुवातीला बोललो ना, वाटतं की बाहेरून तुम्ही नॉर्मल आहात, पण सतत विचार तर चालू असतातच. आत काय चाललं आहे. कधी तुम्ही शांत बसलेले असता, पण मन सतत काहीतरी ॲनालिसिस करत असतं आणि मी जे केलं ते बरोबर होतं का, मी कोणावर जास्त विश्वास ठेवला तर माझं चांगलं होईल, असे विचार वारंवार येऊ शकतात. काय आहे की मंगळाचा प्रभाव झालेला आहे ना, तो थोडंसं इरिटेशन वाढवू शकतो. लहान गोष्टी पटकन मनाला लागू शकतात आणि मग रिॲक्शन आधी येते आणि नंतर वाटतं की मी जरा जास्तच बोललो का, त्यावेळेस असं जास्त बोलायला नको होतं. म्हणून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही सध्या जास्त सेन्सिटिव्ह झालेला आहात आणि जास्त निरीक्षण करत आहात की ज्याची गरज नाही आहे ना. एखादी साधी गोष्ट तुमच्या मनात मोठी होते आणि मग काय होतं की अनावश्यक ताण तयार होतो. तुमच्या मनात दोन आवाज येत आहेत. एक मन सांगतं शांत राहा आणि थांब आणि दुसरं सांगतं काहीतरी बदललं पाहिजे आणि इथेच मनामध्ये थोडा संघर्ष तयार झालेला आहे. सकारात्मक बाजू आहे बरं का. एक अशी बाजू आहे की तुम्ही आता जागृत तर झालेला आहात. कोणती गोष्ट योग्य नाही हे तुम्हाला आधीच समजतं आहे आणि त्यामुळे काय होतं की चुकीच्या गोष्टींपासून दूर राहण्याची तुमची ताकद वाढलेली आहे. फक्त काय टाळलं पाहिजे, मी जे नेहमी करकराशील सांगतो, ओव्हर थिंकिंग. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणं गरजेचं नाही आहे ना आणि लगेच प्रतिक्रिया देणे हे पण गरजेचं नाही आहे ना. त्यामुळे तुम्हाला असं सांगू वाटतं की जे वाटतं ते लगेच बोलू नका. 10 मिनिटं थांबा, मग निर्णय घ्या. एका वेळीच सांगायचं झालं तर तुमचं मन जास्त काम करत आहे, म्हणून थोडासा मानसिक थकवा जास्त जाणवतो. ही साधी आणि सरळ गोष्ट आहे. पुढील 20 ते 25 दिवसात अशा काही घटना घडू शकतात ज्यांचा परिणाम तुमच्या विचार आणि निर्णयांवरती होऊ शकतो. जसं कुटुंबाच्या बाबतीमध्ये कधी घरात एखादा खर्च किंवा निर्णय समोर येईल. म्हणजे उदाहरणार्थ घरातली अचानक दुरुस्ती, एखाद्या व्यक्तीची जबाबदारी किंवा कोणासाठी तरी वैद्यकीय खर्च करणे. त्यावेळी प्रत्येकाचं मत वेगळं असेल आणि वातावरण काही दिवस तणावपूर्ण राहू शकतं आणि एखादी जुनी गोष्ट पुन्हा बाहेर येईल आणि हे आधीच क्लिअर झालं होतं ना, असा प्रश्न पडेल ना. नात्यांबाबतीत पण अशा घटना घडू शकतात बरं का, की तुम्ही एखाद्याला वेळ देऊ शकणार नाही किंवा एखाद्याने तुम्हाला इग्नोर केल्यासारखं वाटेल आणि मग छोट्या गोष्टीतून थोडंसं भावनिक अंतर तयार होऊ शकतं. नोकरीच्या बाबतीत पण कसं आहे की कधी तुमचं काम असूनही दुसऱ्याला क्रेडिट मिळेल. अचानक मीटिंगमध्ये तुमच्यावर थोडासा एक वेगळाच प्रश्न येऊ शकतो. म्हणजे कसं आहे की तुमच्यावर एक्स्ट्रा काम टाकलं जाईल आणि तुम्हाला वाटेल की हे सगळं माझ्याकडेच का आहे. व्यवसायाच्या बाबतीत पण काय होतं की डील तुमची ऑलमोस्ट फायनल होईल, पण शेवटच्या क्षणी थोडासा डिले होऊ शकतो, वेळ लागू शकतो आणि पेमेंट थोडं अडकू शकतो किंवा तुमचे ग्राहक उशिरा तुम्हाला रिस्पॉन्स देऊ शकतात. आणि मग वैयक्तिक स्तरावर असं घडू शकतं की तुम्ही एखादा निर्णय घेताल, पण नंतर पुन्हा मनामध्ये सारखी शंका येऊ शकते, मी योग्य केलं का का आणि हाच विचार कसा असतं की सारखं रिपीट होत राहतो मनात. सकारात्मक घटनाही आहेत बरं का, की सगळंच काही नकारात्मक नसतं. एखादी जुनी अडलेली गोष्ट अचानक सुटते, एखादी जुनी ओळख पुन्हा मत्तीला येऊ शकते आणि एखाद्या गोष्टीत अचानक तुम्हाला स्पष्टता मिळते की जिथं तुम्ही फार कन्फ्युज्ड होता. त्यामुळे घटना काही मोठ्या नाही आहेत, पण त्या तुमचं एक डायरेक्शन जे असतं, दिशा असतात ना, त्या बदलू शकतात. म्हणून सध्या तुमच्या आयुष्यात जे चाललेलं आहे ना, ते काही तुम्हाला थांबवत नाहीये, तर हळूहळू योग्य दिशेकडे तुम्हाला आयुष्य घेऊन चाललेलं आहे. मोठा ताण तर निघून गेलेला आहे, फक्त काही छोट्या गोष्टी अजून बाकी आहेत. म्हणून कसं आहे, घाई करू नका, छोट्या गोष्टींवरती रिॲक्शन देऊ नका आणि स्वतःवरचा विश्वास मात्र ढळू देऊ नका. कारण की हा काळ तुम्हाला एक गोष्ट मात्र शिकवतो बरं का, की शांत राहून घेतलेला निर्णय जो असतो ना, तो पुढे फायदा देत असतो. आणि मग कर्क राशीला जर काही उपासना करण्याची इच्छा असेल ना, तर सध्या ग्रहस्थिती पाहता तुमचं मन शांत ठेवणारी आणि संतुलन देणारी उपासना म्हणजेच ती भगवान शंकरांची असू शकते. कारण की गुरु शुक्र यांचं जे वादळ आहे ते 12व्या स्थानात आहे, ते तुम्हाला मानसिक शांतता देईल. जास्तीत जास्त शिव उपासना करा. सोमवारच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर शिवलिंगावरती पाणी अर्पण करा किंवा दूध मिश्रित जल अर्पण जरी केलं तरी चालतं. मंगळाचा थोडासा प्रभाव आहे, जास्त नाही आहे. त्यामुळे हनुमान चालीसा वाचणं जे आहे ना, ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि मनाला शांतता पण देईल. आणि जर मन जास्त अस्वस्थ असेल ना, तर दररोज तुम्ही 5 ते 10 मिनिट शांत बसून थोडंसं श्वासावरती लक्ष केंद्रित करा. विशेष सावधगिरी अशी ही की कोणत्याही वादात अडकू नका, कागदपत्र नीट तपासा आणि कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेत अडकणार नाही याची तुम्ही मात्र काळजी घेतली पाहिजे. म्हणून कर्क राशीचा मला असं वाटतं की मोठा संघर्ष मात्र संपत आलेला आहे. आता फक्त शेवटच्या टप्प्यात थोडासा तुम्हाला संयम ठेवायचा आहे. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.